प्रत्येक नरेश आता मात्र सर्वांचंच लक्ष असेल भुतुली संघाकडे कोणत्या प्रकारे धावा अर्जित करणार आणि तितकंच लक्ष असणार हलिवली संघाकडून काय मात्र कोणत्या प्रकारची गोलंदाजीचं नियोजन असणार या भुतुली संघाला रोखण्यासाठी. नक्कीच हलिवली संघाकडून वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय शैलेश. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. स्ट्राईकला असेल नरेश, गोलंदाजी मार्कवर असेल शैलेश. दुसरा चेंडू खरोखरच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. अतिशय चांगली अशी सांघिक नियोजन म्हणावे लागेल. गोलंदाजीतून एक बहारदार गोलंदाजी म्हणावी लागेल. लो स्कोरचा सामना असेल हा. 21 धावांचं आव्हान आहे. 21 धावा ठोकल्या होत्या परंतु 22 धावांचं आव्हान असेल भुतिवली संघासाठी. तितकेच दिमागदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शैलेश यांच्याकडून. नक्कीच नो चान्स, चौकार. भुतुली संघाकडून मात्र श्री गणेश होतो चौकाराच्या साह्याने. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर खरोखरच दडपण आला असं वाटलं होतं परंतु कोणत्या प्रकारचं दडपण न आणता चौकार अर्जित करतोय आणि भुतुली संघाला मात्र 4 धावा अर्जित करून देतोय नरेश. आता मात्र हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु त्रिफळा चेत होत आहे नरेश. एका चौकारानंतर मात्र चेंडूला सन्मान देत असताना मात्र त्रिफळा चेत होतोय. पहिला झटका बसतोय भुतुली संघाला नरेशाच्या स्वरूपात. आता मात्र नरेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते आमिर. खरोखरच जुने जाणते क्रिकेटर आमचे निलेश दादा हे सांगतात जुना अनुभव शैलेश यांच्या शैलीतून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीतून खरोखर 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर एक चौकार अर्जित केला होता परंतु त्या चौकाराला कोणती दाद न देता 4था चेंडू मात्र त्रिफळा चित करतोय. यापुढील चेंडू स्ट्राईकला असेल आमिर. कोणत्या प्रकारे चेंडू हाताळणार आपण पाहणार. आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू उंचावर मारण्याच्या बेतात मात्र बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू आणि यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी न करता पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव अर्जित होत नाहीये. धाव संख्येला मात्र लगाम लागला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 5 या अंकावर. सॉरी 4. पुन्हा एकदा कार्पेट लेवलचा चेंडू. अतिशय चांगला मारा परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यामध्ये मात्र रोखू शकत नाही. अतिशय चांगल्या रीतीने एक धाव पूर्ण केली जाते. एक षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचले 5 या अंकावर आणि हलिवली संघासाठी ड्रेस कोडची पेनल्टी होती 2 रनांची प्लस 2 रन.
अशा 7 धावा मात्र स्कोर बरोबर लागलेल्या आहेत बुतिवली संघाच्या. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब राज याला जातोय. खरोखरच चांगली सुंदर गोलंदाजी पाहता केली होती. 4 विकेट. चार विकेट अर्जित करत एकेरी धाव दिली होती मात्र संघासाठी. सामनावीरचा किताब जातोय राज याला. हलिवली संघाकडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राज. आता मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नो चान्स चौकारासाठी. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. खरोखर इथं सरासरीचा विचार केला 5.50 प्रति षटकाने जर विचार केला तर 2 षटकामध्ये 11 धावा अर्जित करायच्या होत्या, परंतु त्या नक्कीच 11 धावा मात्र अर्जित होत आहेत धावफलकावर. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकारानंतर एक पुनरागमन पाहायला मिळतंय. गोलंदाजीतून राजाच्या निर्धाव चेंडू टाकला जातोय. नक्कीच एक धाव घेण्याच्या रनआउट करण्याच्या नादात मात्र चांगली कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पंच थोडीशी मिस्ड फील्ड होती, परंतु कोणत्याही आता मात्र उंचावर मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, परंतु कोणत्याही प्रकारची चुकी न करता अतिशय चांगला झेल पकडला जातोय. दुसरा झटका बसतोय मात्र बुतिवली संघाला प्रतिकेच्या स्वरूपात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय ऋषिकेश. खरोखरच कमी धावाचं आव्हान असताना मात्र मोठ्या फटक्याची गरज नव्हती, परंतु मोठा फटका अर्जित करण्याच्या नादात मात्र उंची कमी लांबी कमी आणि उंची जास्त करत मात्र झेल दिला जातोय आणि दुसरा झटका बसतोय बुतिवली संघाला. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलकावर धावसंख्या अजूनही स्थिरावते. धावसंख्या आहे 11. आता मात्र ब्लॉकरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकेरी धाव नक्कीच मिळतोय बुतिवली संघाला. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचले 12 या अंकावर. कुठे आले रे? नक्कीच
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावर. आता मात्र 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल भुतिवली संघाला. 8 धावा 12 चेंडू 8 धावा विजयासाठी भुतिवली संघ. आता मात्र हल्लिवली संघाकडून गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज वैभव सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू उचली घेतली होती परंतु चांगला मारा गेलाय आमिर याने. एकेरी धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावर. नक्कीच अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. आता मात्र उंचावर मारण्याच्या भेदात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावर. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या अंकावर. खरोखरच सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांसाठी. सुंदर फटका आपल्याला देखणीय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आमिराच्या बॅट मधून एक विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साहाय्याने भुतिवली संघ मात्र विजयी झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक. खरोखरच भुतिवली संघ आणि हलिवली संघ अतिशय झुंज लढत आपल्याला पाहायला मिळत होती परंतु चांगली फलंदाजी करत मात्र आमिराने विजय षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय आमिर याला. 22 धावांचा पाठलाग करत असताना मात्र